नमस्कार, मी डॉक्टर नेहा लंगडे कुलकर्णी, भारती विद्यापीठ, डीम टू बी युनिव्हर्सिटी, डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे, डिपार्टमेंट ऑफ पेडॉन्टॉलॉजी इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। आज मी तुम्हाला थोडीशी माहिती लेझर या शस्त्रक्रियेबद्दल देणार आहे। वैद्यकीय क्षेत्रात सर्वाधिक लेझरचा वापर त्वचेवर होतो, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की त्याचा वापर दातांवर व हिरड्यांवरही केला जातो। दंत परिवेष्टन विभागात दोन प्रकारचे लेझर वापरले जातात। पहिला म्हणजे सॉफ्ट टिश्यू लेझर, जो हिरड्यांवर काम करतो, जसे की हिरड्यांचा भाग काढणे, हिरड्यांवरचा काळसर रंग काढणे, हिरड्यांवरची सूज कमी करणे इत्यादी प्रक्रिया केले जातात। आणि दुसरा म्हणजे हार्ड टिश्यू लेझर, जो दातांवर वापरला जातो, जसे की दातांची कीड काढणे व रूट कॅनल प्रक्रियेमध्ये वापरला जातो। लेझर ह्या उपचारात ब्लेडचा वापर केला जात नाही, त्यामुळे रक्त कमी येतं, सूज कमी होते आणि जखम लवकर भरते। ह्यालाच पेनलेस आणि ब्लडलेस प्रोसिजर असं म्हटले जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या उपचारात वेदना कमी होतात, त्यामुळे पेनकिलर घेण्याची गरज लागत नाही आणि रुग्ण आपलं रोजचं काम करू शकतो। म्हणूनच लेझर ही प्रक्रिया सुरक्षित, आरामदायी आणि जलद प्रक्रिया अशी दंतचिकित्सेत वापरली जाते। धन्यवाद।